राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथेनानतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ। काल आपण 6व्या अध्यायातील 26 नंबरच्या श्लोकाचा विचार केला होता। यतो यतो निश्चलती मन चंचलमस्थिरं ततस्ततो नियमेत दात्मनेवं वशं नयेत। आता नियमुची हा एकना जीवे करावा आपुला जैसा कृतनिश्चयाची बोला बाहेर नव्हे। जरी येतुलिनी चित्त स्थिरावे तरी काजाले स्वभावे ना तरी घालावे मोकलुनी। मग मोकलिले जेत जाईल तेथुनी नियमची घेऊन येईल आयशीची सैरीची होईल सावियाची। माऊलींनी एक प्रोसेस सांगितलेली आहे, टप्पे सांगितलेले आहे। हा जर नियम आपण जर मनाला लावून घेतला, चित्ताला एक प्रकारचा नियम लावला, तर अस्थिर असलेलं चंचल असलेलं मन आपोआप स्थिर व्हायला लागेल। त्याला निग्रहानं त्याला स्थिर करावं लागेल। म्हणून नियमाची एकला जीवे करावा आपुला असा ज्ञानेश्वर माऊलींचा आपल्याला संदेश आहे। आणि जर असं केलं तरी इथोरीने चित्त स्थिरावे, त्यामुळं चित्त आपल्याला स्थिर करता येतं। आणि मोकलेलं जेत जाईल तिथून नियमच घेऊन ये। समजा विचारत 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 या लागले आणि विचारातच मन अडकायला लागलं तर जाऊ दे, नंतर नंतर कंटाळून आपोआपच नियम आठवेल, आपल्याला निग्रह आठवेल आणि त्यातून ते शांतपणे पाठीमागं येईल आणि मग आत्मस्वरूपाशी एकरूप होईल। आता आत्मस्वरूपाशी एकरूप झालेल्या स्थितीचं वर्णन, त्या योगी पुरुषाचं वर्णन जे आहे पुढील 27 नंबरच्या श्लोकामध्ये आपल्याला बघायला मिळतं। प्रशांत मनसं हीनं योगिनं सुखमुत्तमं उपैति शांत रजसं ब्रह्मभूतं कल्मषम। 2-3 शब्द जरा काही वेगळे शब्द आहेत त्यात। कल्मषम शब्द सुद्धा मागच्या वेळा गेलेलंच आहे। म्हणजे पापवृत्ती किंवा दोष या सगळ्या गोष्टी कल्मष शब्दामध्ये आहेत। त्याला आपण मल म्हणतो। तर असा हा मल निघून जातो। प्रशांत मनसं हीनं योगिनं सुखमुत्तमं उपैति, उत्तम सुखाची प्राप्ती होते ज्याचं मन शांत प्रशांत मनसम किंवा वृत्तीशून्य झालेलं असतं आणि शांत रजसम, ज्यांचा रजोगुण सुद्धा शांत झालेला असतो। नष्ट झाला हा शब्द वापरणं थोडंसं वेगळा वाटेल कदाचित, कारण गुण नष्ट होत नाहीत, कारण गुणांचा वापर काही ठिकाणी करावा लागतो आणि तो गुण जर नसेल तर ती क्रिया घडत नाही। म्हणून इथं वर्णन केलेलं आहे की त्यांचा रज गुण आहे, शांत होतो आणि तमोगुणाने तो रहित झालेला असतो। अशा ब्रह्मस्वरूप झालेल्या योगाला उत्तम सुखाची प्राप्ती होते। शब्द उत्तम वापरलाय ना, सुखाची नुसत्या प्राप्ती म्हटलेलं नाही। त्यामुळे उत्तम सुखाची प्राप्ती व्हायला अट्टीवरती गाठलेल्या आहेत, ज्याचं मन अतिशय शांत आणि वृत्तीशून्य झालेलं आहे। वृत्तीशून्य म्हणजे डोळ्याची वृत्ती, कानाची वृत्ती, स्पर्शाची वृत्ती, जिभेची वृत्ती, सगळी वृत्ती बाहेर जात असतात। वृत्ती जेव्हा आत होते ना तेव्हा निवृत्तीच होते। ती खरी गोष्ट तिथंच आहे। निवृत्तीचा खरा अर्थ आहे वृत्तीचं बाहेर जाणं थांबणं। वृत्ती जेव्हा बाहेर जाते तेव्हा प्रपंचाचा विचार करते आणि वृत्ती जेव्हा आत येते तेव्हा आत्मस्वरूपाचा विचार करते, स्वतःचा विचार करते, भगवंताचा विचार करते, मी कोण आहे याचा विचार करते, मला जन्माला कोणी घातलं याचा विचार करते, मी कशासाठी जन्माला आलो, खायासाठी जेवायसाठी का बाहेर भटकायसाठी आलो याचा विचार करायला आत गेल्यानंतर ती वृत्ती लावते। ती वृत्ती निवृत्तीकडेच घेऊन जात असते।
म्हणून मनाची सगळ्या वृत्ती जेव्हा शांत होतात, रजोगुण ज्याचा शांत झालेला आहे, जो तमोगुण रहित झालेला आहे, असे जे ब्रह्मस्वरूप झालेले योगी जे आहेत, त्या योग्याला उत्तम म्हणजे सर्वश्रेष्ठ सुखाची प्राप्ती होते. आता आम्ही एक प्रश्न त्यातून तर्क लढवता येतो, सुख कुणाला नको आहे? सगळ्यांनाच हवं आहे. दुःख कुणाला हवं आहे? कुणालाच नको आहे. दुःख तरी कुणाला दुःख वाटायचे नाही जीवा, असं म्हटलेलं वर्णनच आहे. संत म्हणतात मला दुःख होऊ नये असं प्रत्येक जीवालाच वाटतं. प्रत्येक जीवाला, बरं काय, किडा मुंगीला सुद्धा वाटतंय मला दुःख होऊ नये. म्हणूनच ती संरक्षणासाठी घरं बांधतात. म्हणूनच आपल्या संरक्षणासाठी पावसापासून अपनापासून सगळे प्राणी पशुपक्षी सुद्धा संरक्षण करतात. याचा अर्थ त्यांना दुःख नको आहे. आणि या दुःखातून प्रत्येकाला सोडवणूक हवी आहे. आपल्याला सुखच हवं आहे, पण ते सुख कोणतं हवं याचा विचार केलेला बरा. मग सुख घ्यायचं तर मागे वर्णन केलेलं भेसळयुक्त सुख का घ्यायचं, ज्यामध्ये दुःखाची झालर असते, ज्याला कडा दुःखाचे असतात आणि आतमध्ये सुखाचा आभास असतो. अशा सुखाचा आभास असणाऱ्या दुःखाच्या कडेचं असणारं हे सुखरूपाचं वस्त्र आपण का परिधान करायचं? यामुळं अंती आपल्याला दुःखच पदरात पडतं. त्यामुळं प्रत्येकाला सुख हवं आहे आणि प्रत्येकाला दुःख नको आहे. असं कोण म्हणत नाही की मला माझं सुख यावं, पण सुख यावं तर किती वेळ यावं? तर कायमचं सुर यावं. दुःख जावं माझं तर किती दिवसासाठी जावं? तर कायमच जावं. म्हणजे दुःखाची अत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, दोन जे विषय आहेत हे जीवाला सतत असणारे त्याच्याजवळ ह्या इन्स्टिंक्ट आहे. इन्स्टिंक्ट शब्दाचा अर्थ आहे नैसर्गिक वैशिष्ट्य आहे प्रत्येक जीवाचं. काय तर मला आत्यंतिक सुख शब्दाला म्हणलेलं आहे. आत्यंतिक सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती, दोन जे आहेत ही कायमचे गरज जी जीवाची आहे ती जीवाची गरज सांगितलेली आहे. म्हणजे अंगभूत असलेली ही लक्षणं आहेत. अंगभूत इच्छा आहे. प्रत्येक जीवाला काय वाटतं, मला आनंदाची प्राप्ती व्हावी. पण कुणाला वाटते का अर्धवट आनंदाची प्राप्ती व्हावी, अर्धवट सुख मिळावं असं वाटते का कुणाला? नाही, माझं काय कर, माझा जरा BP जरासा घेऊन जा आणि फार तर शुगरचा त्रास दिला तरी चालेल असं कोण म्हणते काय सांगा बघू? याला भेसळीचं सुख म्हणायचं. नाहीतर माझी मणक्याचं दुखणं ते ठेवलं तरी चालेल पण माझी शुगर एवढी नाही असं कोण म्हणत नाही. तर सगळं माझं दुःख जावं म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. आणि दुसरा मुद्दा परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष. सगळ्यांना सुख पाहिजे, त्या सुखाचं वर्णन या ब्रह्मस्वरूप झालेल्या योगेला प्राप्त होतं. त्याला उत्तम सुख असा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे उत्तम सुख जर पाहिजे असेल तर ह्या योगी ज्या मार्गाने योग्याने ते प्राप्त केलं त्याच मार्गाचा विचार आपल्याला करावा लागेल. योग्याला मन शांत करावं लागतं. व योग्याला मनाची वृत्ती शांत करावी लागते, रजगुण शांत करावा लागतो. आणि नामधारकाला करावं लागत नाही का? भक्ती करणाऱ्याला करायला लागत नाही का? करायलाच लागतोय. म्हणून गोष्ट महत्त्वाची ती आहे, दोन्ही ठिकाणी माझी वृत्ती शून्यच असायला पाहिजे. ज्यावेळी साधनेच्या वेळी किमान जर माझी वृत्ती शून्य झाली, रजोगुण मी आवरला, निश्चितपणे रजोगुणाला खाली ठेवला, सत्वगुणाला वर आणला, तमोगुण आणि रजोगुण खाली गेले, तर जशी त्या ब्रह्मस्वरूप योग्याला उत्तम सुखाची प्राप्ती झाली तशी मला सुद्धा होऊ शकते. या श्लोकाद्वारे आपल्याला पण इथं ज्याचं मन प्रशांत मनसम असं आहे म्हणजे अत्यंत वृत्तीशून्य झालेला आहे असा योगी सुखम उत्तम उपैती. उपैती म्हणजे सुख त्याच्याकडे चालत येतं, त्याला सुखाची प्राप्ती होते. तो सुखाच्या मागे धावत नाही. कोणत्या सुखाच्या मागं माणसाला धावावं लागतं जीवाला? तर विषय सुखाच्या मागे. कारण विषय हे आहेत ते बाहेर आहेत, इंद्रिय जी आहेत ती बाहेर आहेत. म्हणजे त्यामुळं त्यांचा विषय जो सुखाचा आहे तो सुखाचा विषय सुद्धा बाहेर आहे. विषय आणि इंद्रिय बाहेर असल्यामुळं त्यांचा सुखाचा विषय सुद्धा बाहेरच आहे. मला काहीतरी सुख प्राप्त करायचं आहे, मला तिथंपर्यंत जावं लागतं. परंतु ह्या सुखाचं एक वैशिष्ट्य असं आहे उत्तम सुखाचं, ते सुख चालून येतं योग्याकडं. ते ब्रह्मस्वरूप ज्याची वृत्ती शून्य झाली आणि ज्यानं रजोगुण जिंकलेला आहे, ज्यानं रजोगुणाला खाली ठेवलेला आहे, त्याच्या वृत्ती शून्यच होता. रजोगुणाचाच प्रभावाखाली वृत्ती बाहेर धाव घेत असतात.
रजोगुण हा क्रियाशील असतो, तो वाऱ्यासारखा असतो, म्हणजे वायुरूप आहे. आणि त्यामुळं मन, वायू आणि क्रिया या सगळ्या गोष्टी एकत्र सुरू होतात आणि ती वृत्ती त्या दृष्टीनं बाहेर हिंडायला चालू जाते. रजोगुणालाच काहीतरी वेगळं वेगळं पण आपलं कायमच्या आयुष्यामध्ये असावं, ह्या सुखापेक्षा हे सुख जरा टेस्ट घेऊन बघूया, ते सुख बघूया, अशी जी सगळी जी वेगवेगळ्या चॉईसेस असतात ह्या रजोगुणामुळे निर्माण होतात. त्यामुळे रजोगुण जेवढा जास्त तितकी वृत्ती क्रियाशील राहते. अशी माणसं नुसती धावत असतात बघा, पळत असतात, एका जागेला बसत नाहीत, बसली तर शांत बसत नाहीत, काहीतरी बडबडतील, काहीतरी बोलतील, काहीतरी उठाठेवी करतील, काहीतरी ते म्हणतात आम्हाला काम लावा. ही रजोगुणाची वृत्ती आहे. आणि जेव्हा रजोगुण शांत होतो तेव्हा आपली इंद्रिय चुपचाप होतात, चुपचाप बसतात. कारण रजोगुणामुळे इंद्रिय हलतात, रजोगुणामुळे वृत्ती स्थिर राहत नाही. फार महत्वाची गोष्ट आहे, आपण तिकडं लक्ष देत नाही. आणि रजोगुणाला शांत करायसाठी जे उपाय जे शास्त्रानं सांगितलेले आहेत तिकडं आपण दुर्लक्षच करतो. मांसाहार खाणाऱ्यांचा रजोगुण कसा शांत होईल सांगा बघू? होणारच नाही. ज्याला माणसातच मिसळायची सारखी सवय आहे, लोकांच्या गर्दीशिवाय ज्याला जमत नाही, त्याचा रजोगुण कशाला शांत होईल सांगा बघू? त्याला एकांत आवडतच नाही. मग एकांत आवडत नाही तर तो रजोगुण असेल तर एकांत कसा प्रिय होईल? दोन्ही एकमेकावरती अवलंबून आहे. ज्याला एकांत आवडत नाही यात रजोगुण असतो, रजोगुण असतो म्हणूनच एकांत आवडत नाही. सारखं बाहेर फिरावंसं वाटतं, ह्यांच्यात मिसळावं, त्यांच्यात मिसळावं, अशी वस्त्र परिधान करावीत, अशी दागिन्याचे वेगवेगळे प्रकार हाताळावेत, किंवा खाण्याचे विविध प्रकारांची ज्या टेस्ट आहेत त्याच्यात चव आणि स्वाद बघावेत. ही सगळा जो खेळ आहे तो रजोगुणाचा आहे. जोपर्यंत ह्या चळवळ आणि वळवळ चालू असते तोपर्यंत मन गप्प बसत नाही. मन रजोगुणापासून बनलेलं आहे. फार महत्वाची गोष्ट आपण. आणि तत्वातलं जर म्हटलं पंचमहाभूतातलं तर वायू तत्व रजोगुणामध्ये आहे. म्हणजे पंचमहाभूतातलं वायू तत्व, गुणातला रजोगुण आणि इकडं अंतःकरणातलं मन, या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की वृत्ती बाहेरच धावायला चालू होते. आणि इथं तरी म्हटलेलं आहे प्रशांत मनसम, ज्याचं मन अत्यंत स्थिर झालेलं आहे. केव्हा होतं? ज्यांचा रजोगुण शांत रजसम, ज्याचा रजोगुण शांत झालेला आहे. शांत होतो, हां, तो जातो, नष्ट होतो म्हणण्याचा अर्थ नाही, कारण तो जात नाही. अयोग्य वेळी तो वापरावा लागतो. रजोगुणाला काहीतरी हालचाली करायची असतात, क्रिया करायची असतात ना, त्यावेळी रजोगुणाचा वापर करावाच लागतो. त्यावेळी तमोगुण असा मृत्यूवत असल्यासारखा असतो. आणि सत्वगुण हा सुद्धा शांतीचं प्रतीक आहे. त्यामुळे आपल्याला जर हालचाली काही करायच्या असतील त्यावेळी रजोगुणामध्ये यावं लागतं. ही फार महत्वाची गोष्ट आहे. उपैती शांत रजसम ब्रह्मभूत कल्मषम, ते वरचं शब्द आहेत ना, सुखम उत्तम उपैती, म्हणजे उत्तम सुखम उपैती, उत्तम प्रकारच्या सुखाची त्याला प्राप्ती होते. कुणाला? दोन गोष्टी ज्याच्या झालेल्या आहेत तयार, ज्याचं मन शांत झालं, मनाच्या वृत्ती शांत झाल्या, आणि रजोगुण जो शांत झालेला आहे त्याला उत्तम सुखाची, उत्तम सुख शब्दाचा अर्थ आहे भेसळ रहित असलेल्या सुखाची. ज्या सुखाचा अनुभव घेताना दुःखाचा परत अनुभव घ्यावा लागत नाही त्याला उत्तम सुख म्हटलेलं आहे. जे सुख भोगत असताना दुःखाचा अनुभव तिच्या जवळ येत नाही त्याला उत्तम सुख म्हटलेलं आहे. मला सुख वाटते माझ्या मुलाबाळामध्ये, पण मुलाबाळांचा त्रास सुरू होतो ना त्यावेळी त्या सुखाला झालर दुःखाचीच आहे ना. आपण मागतो एक, पण मागता मागता सुख मागताना दुःख रहित मागत नाही, दुःख रहित असे अट्ट ठेवत नाही. आपण का हट्ट करत नाही? मला सुख पाहिजेच आणि तेही दुःख रहित पाहिजे, अशी अट्ट जर असेल ना तर त्याला ब्रह्मस्वरूपाचं, योग्याला जसं ब्रह्मस्वरूप प्राप्त झालं, योग्याला जसं उत्तम सुख प्राप्त होतं तसं तेच सुख आपल्या जीवाला सुद्धा, सामान्य जीवाला सुद्धा प्राप्त होत नाही. पण अट्टीतट्टी आमच्या प्रपंचात आहेत. फक्त कंडिशनल जगणं हे प्रपंचामध्ये आहे. आपण इकडे परमार्थामध्ये कंडिशन्स काय नाहीत आपल्या. आपण म्हणतो जमलं तर करायचं, जमलं तर. हा आवडीचा, निकडीचा, सवडीचा, जे परमपूज्य काकाने त्याचे विभाग केलेले आहेत ना असे, की एक आवडीचा परमार्थ, एक निवडीचा परमार्थ, एक निकडीचा परमार्थ, एक सवडीचा परमार्थ. म्हणजे सवडीच्या परमार्थावर आपला जोर जास्त असतो. मला माझं जमते ना तेव्हा करणार आहे मी, मला वेळ मिळाला तर करणार आहे, माझा मूड असला तर करणार आहे. आपला मुडी परमार्थ आहे. म्हणजे आपला परमार्थ हा पार्ट टाइम जॉब आहे आपल्या आयुष्यातला. आणि हे जर समजून जर चालायला लागलो आपण, जमलं तर करायचं. आणि मुख्य जॉब कोणता आहे? प्रपंच आहे आमचा. जमलं तर पार्ट टाइम जॉब करायचा आहे, ह्याला काही गरज नाही आहे.
एवढी गरज नसल्यामुळंच आपल्याला खऱ्या सुखाची प्राप्ती होत नाही. आणि म्हणून आपण इथं म्हटलं पाहिजे की मला भेसळयुक्त सुख नकोच आहे, मला उत्तम सुखच पाहिजे. आणि उत्तम सुखामध्ये ब्रह्मसुख म्हटलेलं आहे. ह्या योग्याला ब्रह्मसुखाची प्राप्ती होते कारण त्याचा रजोगुण शांत होऊन मन पूर्णपणाने शांत झालेलं असतं. धावणाऱ्या वृत्ती गप्प बसलेल्या असतात. जशी मुलं संध्याकाळचं जेवण झाले की पेंगून गप्प झोपतात ना, दिवसभर ओढून 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 आणून थकलेली असतात घरातली मंडळी त्या मुलांना. ती मुलं सारखी बाहेर पळत असतात. त्यांना ओढून आणून एकदा थकवून शांत केलीत ना की झोपी जातात. झोपी झालं की आपल्याला कसं वाटते बघा, घर कसं शांत झाले बघा. रखरख होती ना अगोदर मुलांची, खेळणी फेकतात, हे करतात. तशा सगळ्या वृत्ती दिवसभर आपण जागृती अवस्थेमध्ये वाटेल तिकडं भरकटत असतात, दंगा घालत असतात. पण रजोगुणाकडे जर आपण बघायला लागलो तर माझा रजोगुण वरती या लागलेला आहे. हे खावंसं वाटते, ते खावंसं वाटते, इकडं जावंसं वाटते, तिकडं जावंसं असते, याच्याशी गप्पा माराव्या, त्यांना फोन करूया काय. आता ती झोपलेली असतात, त्यांना त्रास द्यायचा, त्यांच्या शिव्या खायच्या, खरं आपण फोन करायचंच. हे ज्या सगळ्या गोष्टी आपल्या चालू असतात ना, ह्याला कुठंतरी बंधनं घालणं म्हणजे रजोगुणाला शांत करणं आहे. म्हणून ज्याचं रजोगुण शांत झालेला असतो असा ब्रह्मूत झालेला योगी निष्पाप योग्याला काय कल्मशम शब्द वापरलेला आहे, अकल्मशम. अकल्मशम म्हणजे ज्याची पापरहित वृत्ती झालेली असते त्याला सुख, उत्तम सुखाची प्राप्ती होते. त्यामध्ये आणखीन एक आहे बघा की रजोगुण जो असतो तो रजोगुण विषयामध्ये, विषयासक्तीमध्ये सारखा रत असतो, सारखा फिरत असतो. त्याला मनोरंजन हवं असतं. एंटरटेनमेंट शिवाय रजोगुण टिकत नाही. ज्याला एंटरटेनमेंटची आवड संपली ना, मनोरंजन काय मला काही गरज नाही, नाही मला फावल्या वेळा टी व्ही बघायला लागतं, एक तरी मालिका बघितल्याशिवाय मला, याचा अर्थ रजोगुण वरती असतो. हे साधारण लक्षात ठेवणं फार गरजेचं. ज्याला मनोरंजनाची गरज आहे ना त्याचं मन अजून कार्यरत आहे, म्हणूनच त्या मनाला रंजन करावं लागतं त्याचं. इथं वर्णन केलेलं आहे. मल जो आहे तो मल शब्दाचा अर्थ तसा आहे पापाची वृत्तीच आहे. आणि रजोगुणमध्ये सुद्धा विषयाच्या पाठीमागनं धावणंच असतं. आणि त्यामुळं विषयाच्या पाठीमागनं धावत असताना शुभ आणि अशुभ कर्म घडतच असतात. शुभ अशुभ कर्मातून पापपुण्याची निर्मिती होत असते. पण हा योगी जो आहे हा निष्पाप झालेला असतो. म्हणून त्याला उत्तम अशा बेसळरहित अशा सुखाची म्हणजे सुखरूपता प्राप्त होते. तो सुखच होतो, त्याला सुख मिळत नाही तर त्याच्याकडे सुख येते म्हटलंय, याचा अर्थ तो सुखरूप होतो. म्हणून या श्लोकामध्ये वर्णन करताना 2-3 शब्द वापरेल बघा. प्रशांत मनसम, शांत रजसम, अकल्मशम. हे ब्रह्म आणि ब्रह्मभूत ही या योग्यांची लक्षणं सांगितलेली आहेत. 4 लक्षणं सांगितलेली आहेत. जरा शांतपणे या श्लोकाचा विचार करायचा आणि विचार करता करता आपल्याकडे यातलं काय लक्षण कोणतं हळूहळू आणता येईल. मी माझी जी रोजची साधना सुरू आहे त्या साधनेला जोडून या श्लोकाचा वापर कसा करता येईल याचा विचार करत बसलो पाहिजे आपण. म्हणून प्रशांत मनसम म्हणजे माझं मन शांत झालंय का, किंवा शांत रजसम म्हणजे माझा रजोगुण आहे. रजोगुणाची वैशिष्ट्य शास्त्रानं सांगितली, मगापासून आपण ही चिंतनात घेतले. तर हे रजोगुणाची वैशिष्ट्य माझ्यातून निघून गेलीत का. आणि अकल्मशम म्हणजे पापरहित वृत्ती निर्माण झाली का, दुसऱ्याला बुडवावं, त्याचं वाईट व्हावं, काहीतरी त्याच्याबद्दल वाईट चिंतावं, ह्या गोष्टी माझ्या मनातून निघून गेल्या का, ह्याला म्हणायचं पापरहित वृत्ती होणं. आणि ब्रह्मभूत त्या ब्रह्मज्ञानाचा विचार ही योग्याची लक्षणं याच्यामध्ये सांगितलेली आहे. योगी खरा याला म्हणायचा तो असतो कोणतरी जमिनीत गाडून घेतोय म्हणे, तो खूप 3-3 तास म्हणे आत राहतो जमिनीच्या खाली, याला काही योगी म्हणत नाही. जो दुसऱ्याच्या मनातलं जाणतो त्याला योगी कदाचित म्हणत असतील. सिद्धीचे प्रकार आहेत, तो चमत्कार करणारा तो एक योगी. अशी लक्षणं जिथं जिथं बघायला मिळतात. ही लक्षणं काय खऱ्या योग्याची नव्हे. भगवद्गीता सांगते तीच लक्षणं योग्याची आहेत. त्यामध्ये ब्रह्मभूत आहे, कल्मशम, शांत रजसम आणि प्रशांत मनसम. 4 लक्षणं ही योग्यांची आहेत. बाकी मग सगळे जे आहेत ना हे कपड्यातले योगी कोण असतील ते, आणि बोलण्यातले योगी म्हणायचे. म्हणजे दुसरं काय करायचं नाही, असं काहीतरी कपडे घालून मोठ्ठपणा गाजवत राहायचा असं मग, आणि आपण कोणतरी मोठे आहोत असं जगाला दाखवत राहायचं. या पलीकडे काय त्यांचा उद्योग नसतो. पण यामुळं काय खरं तांब्याचे नाणे नेले काय कुठं नेलं तरी ते काय म्हणतात तुकोबांचा अभंगच आहे. तरी ते तांब्याचे नाणं जे असतं ना ते चालत नाही, ते पडतंच.
त्याचा भाव उतरतोच. ज्यावेळी खऱ्याची किंमत कळते ना, सोनं आणि तांब्यातला फरक कळतोय लोकांना. आणि लोकांना कळत असल्यामुळे तांब्याचे नाणे जरी नेले कुठं तरी परदेशात तरी विकायला, तरी सुद्धा ते विकलं जाणार नाही. खरं आहे ते खरंच विकलं जातं, खरंच पुढं चालतं. हा महत्वाचा मुद्दा त्यातून सांगितलेला आहे. म्हणून इथं म्हणलेलं आहे, कुठली तरी वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं धारण करून किंवा 4 लोकांचा समूह, 10 लोकांचा समूह आपल्याबरोबर मिळवायचा. ते माझे अनुयायी आहेत, त्या अनुयायींनी यांचा जय जयकार करायचा. जय जयकार करून आमचे गुरु मोठे कसे चमत्कार करतात हे सांगायचं. चांगदेव महाराज सुद्धा फार मोठी विभूती होऊन गेले. त्यांचे केवढे मोठे अनुयायी, किती लोक होते, ते जय जयकार करत फिरायचे चांगदेव महाराजांचा. पण ते तांब्याचं नाणं होतं हे कधी कळलं त्यांच्या अनुयायांना, जेव्हा उत्तम असणाऱ्या पवित्र सोन्यासारख्या माऊलींना जेव्हा भेटलेत त्यावेळी कळलं की उत्तम सोनं कसलं असतं हे त्यावेळी कळतं. त्यावेळी भेट झाल्याशिवाय कळत नाही. अनुयायी सुद्धा भ्रमात राहत असतात आणि भ्रमानं आपल्या सगळ्या त्या कोण असतात योगी पुरुष कोण आहेत ना, त्यांचा जय जयकार फिरत आपलं गावभर फिरत चालू असतं. का? त्यांचं नाव भेटलं तर त्यांचं पण पोट भरत असतं, कारण त्याची प्रसिद्धी असते. मग त्यांच्या नावावर आपण पोट भरत राहायचं, त्यांच्या नावावर आपली वक्तव्य खपवायची. त्यांना असं वाटतंय, ते असे म्हणतात, ते ह्या ठिकाणी म्हटले होते, ते म्हणत नाही तर नाही म्हणत, ह्यालाच म्हणायचं असतं आणि हा त्याच्या तोंडात ती वाक्य घालून ती म्हणत असतात. आता हा योग्याने सुद्धा त्याचा विचार करणे, अनुयायाची कसली असतात, अनुयायी आपल्या भोवती ठेवावेत याचा सुद्धा विचार करावा लागतो. ही तर खरं योगी जो आहे त्या खऱ्या योग्याची प्रशांत मनसम, शांत रजसम, अकल्मषम आणि ब्रह्मभूत झालेला असतो, त्याला शांतीची प्राप्ती आणि उत्तम सुखाची प्राप्ती होते. म्हणून चित्त निग्रहाच्या अभ्यासानंतर ते चित्त कुठं जातं? निग्रहाचा अभ्यास झाला असेल तर आत्मस्वरूपाच्या जवळ जायला चालू होतं. पण जोपर्यंत पाप वृत्ती असते तोपर्यंत चित्त चंचलच राहतं. पाप करायची वृत्ती जी आहे जोपर्यंत असते तोपर्यंत चित्त चंचलच राहतं. आणि पापाची व्याख्या, पुण्याची व्याख्या संतांनी केलेली आहे. ज्या ज्या गोष्टीमुळं आपल्यामुळं ज्यांना कुणाकुणाला आपण त्रास देत असतो तो पापातच मोडला जातो. आणि ज्यामुळं आपण इतरांना सुख देतो, त्यांना आनंद देत असतो, ते पुण्य असतं. म्हणून पापाचा आणि पुण्याचा निवाडा संतांनी व्यवस्थित केलेला आहे. आपल्यामुळं किती लोकांना त्रास होतो याचा विचार करणं फार गरजेचं आहे. अशी पापप्रती जोपर्यंत असते तोपर्यंत कुणाला कसा त्रास देता येईल या नादात लोक असतात ते, त्यामुळे त्यांची वृत्ती चंचल असते. मग त्यांना अशा निरतिशीय उत्तम सुखाच्या आनंदाची प्राप्ती होईल का? म्हणून या सर्व प्रसंगामध्ये कुठलाही प्रसंग असू दे की मनाचा तोल जाऊ देऊ नये. मन कुठे घसरायला लागले काय याचा विचार करावा. त्यामुळे शक्यतो वर्तमान काळामध्ये राहा. भूतकाळामध्ये असताना, भविष्य काळामध्ये असताना, भूतकाळ आणि भविष्यकाळाचा विचार करताना आपलं मन दोलायमान होत असतं. दोलायमान म्हणजे पडतोय की काय, आता इकडे पडतोय का तिकडे पडतोय असं होत असतं. वर्तमान काळामध्ये निश्चयी मन असतं, समोर घडतंय तेच असतं. बाकी त्याला काय नाही आठवावं लागत आणि नाही काय काय करायला लागत, काय पाठीमागचं काय आठवावं लागत नाही आणि पुढचं काय चिंतन करावं लागत नाही. कशाचा नाही लाग भाग या का नाही कशाचा पाठ लाग, असं जे आपलं भावगीत आहे ना त्याचा अर्थ कशाचा न लाग भाग, कशाचा न पाठ लाग. ते वर्णन फार सुंदर आहे. बाबा बोरकरांच्या कवितेतलं वर्णन जे आहे ना, नाही पुण्याची गणना, नाही पापाची टोचणी, नाही पुण्याची मोजणी. पुण्याची मोजणी नाही, आम्हाला पापाची टोचणी नाही. म्हणजे आमच्याकडून समजा पाप काहीतरी घडत असेल, तुमच्या दृष्टीनं ते घडलं असेल, तुम्हाला वाटत असेल आम्ही पुण्याची काही कामं केली, ती आम्ही मानत नाही, गणत नाही. आणि तुम्हाला वाटत असेल काहीतरी आम्ही पाप केलेला आहे, त्याचाही आम्ही विचार करत नाही. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. आणि येतो गंगा ओघाचे पाणी. काय म्हणलेलं आहे? हे गंगाचा ओघ जसा असतो ना, ते शुद्धच असतो, मुळातच शुद्ध असतो. याच बाबू बोरकरांच्या कवितेचा फार सुंदर विचार आहे. जरासा विचार आठवला म्हणून वर्तमानात राहणारं, वर्तमान काळात राहणारं मन हे काय करत असतं? आपण जिथं असतो, वेअर एव्हर, जिथं जिथं आहे, व्हॉट एव्हर, ज्या स्थितीमध्ये आपण असतो, जेव्हा ज्यामध्ये गोष्टीमध्ये असतो तिथं तिथं आपण असायला पाहिजे. मग उपद्व्यास बंद असायला पाहिजे. त्यामुळे रजोगुणापासून मन तयार होतं आणि रजोगुण शांत झाल्यावर मन सुद्धा शांत होतं. रजोगुणापासूनच मनाची ते निर्मिती होते ना.
रजोगुणापासून निर्मित झालेलं मनच कल्पना करतं. कारण कल्पना करणं म्हणजे बाहेर येणं, बाहेर येणं म्हणजे उपोद्व्याप करणं. उपोद्व्याप करायला सुरुवात झाली की रजोगुण वर आलेला असतो आणि मनाची चळबळ सुरू होते आणि ते काय असतील ते प्रसंग सुख दुःख येऊन जातात. म्हणून रजोगुण शांत झाला की मन सुद्धा शांत होतं. म्हणून प्रयत्नपूर्वक रजोगुणाला तमोगुणाला खाली टाकण्याचा प्रयत्न साधक मंडळींनी करावा. हळूहळू तो सात्विक गुणही जाईल, त्याचा विचार फारसा करणे ते आवरणाचा भाग आहे. हळूहळू टप्प्याला जाईल. पण तमोगुण मल आणि रजोगुण विक्षेप हे दोन तरी दोष आपल्या हातामध्ये साधकांचे आहेत. आवरण सत्वगुण आहे, तो जाईल त्यावेळी जाईल. त्यासाठी सद्गुरूंची कृपा, ईश्वराची कृपा, शास्त्राची कृपा, स्वतःची कृपा, या 2-4 कृपा व्हायला लागतात. त्याला आत्मकृपा म्हणतात. आपल्याच अंतःकरण आपल्यावर प्रसन्न व्हायला पाहिजे ना. जग जरी प्रसन्न झालं, ईश्वर जरी प्रसन्न झाला तरी काय करेल? मला जर त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसेल, मी स्वतःवर प्रसन्न पाहिजे. मीच नाही स्वतःवर प्रसन्न, मीच मला आवडत नाही, मग जगाला मी कसं आवडेन सांगा बघू? देवाला कसं मी आवडेन सांगा? मला वाटायला मी पापी, मी अमुक, मी असा, मी तसा, बस रडत. दुसरं काय उपयोग आहे त्याचा? मग तुला चांगला म्हणायला कोण येणार आहे सांगा? तर त्यासाठी माझी प्रसन्नता, याला आत्मकृपा म्हणतात. ती आत्मकृपा माझ्यावर व्हावी, कधीतरी मी माझा विचार करावा, ही शेवटची कृपा आहे. पण तरी सुद्धा आवरण गेलं की गुणातीत माणूस होत असतो. सत्वगुणी निघून गेला, जोपर्यंत सत्वगुण आहे तोपर्यंत आवरण असतं. सत्वगुण जाण्यासाठी, आवरण जाण्यासाठी ईश्वर कृपेची मदत घ्यावी लागते. ईश्वर जाता येता उगीच बसलाय माणूस म्हणून कृपा करत नाही. दिसतोय सज्जन, कुणाशी काय बोलत नाही, कुणाला त्रास देत नाही म्हणून कृपा करत नाही. तर कृपेसाठी आपली पात्रता जी आहे, जी रजोगुण शांत करण्याची, ती आपल्याकडे आहे. मग सत्वगुण, मग ती गुणातीताची लक्षणं पुढे सांगितलीत ना 14व्या अध्यायामध्ये, ती आवरण गेल्यानंतरची लक्षणं आहेत. स्थितप्रज्ञांची लक्षणं ही आवरण गेल्याची लक्षणं आहे. आज आत्ता आपण जे बघायला लागलो ना, आवरण गेलेल्या ब्रह्मरूप झालेल्या पुरुषाचं, योग्याचं हे लक्षण आहे. प्रशांत मनसम, शांतम, शांत रजसम शब्द, असे सगळे शब्द ब्रह्मभूत, त्याला सुखम, उत्तम सुखाची प्राप्ती होते. म्हणून रजोगुण शांत झाला की मनाच्या धावणाऱ्या वृत्तीसुद्धा गप्प होतात आणि शांत होतात. म्हणून माऊली काय बोलता बघा, पाठी केतुलिनी एके वेळे तया स्थैर्याची वेळे आत्मस्वरूपाजवळ येईल सजे. ज्यावेळी ते मन हळूहळू आत्मस्वरूपापर्यंत येतं, निग्रहाचा अभ्यास केल्यानंतर कोणत्या तरी वेळी एक अशी वेळ येते, त्यावेळी ते स्थिर होतं आणि ते चित्त आत्मस्वरूपाच्या जवळ जातं. दिवसातून अनेक वेळा आपलं चित्त आत्मस्वरूपाच्या जवळ असतं बरं का, पण ते आत्मस्वरूपाच्या जवळ आहे याचं भान नसल्यामुळं ते झोपेतच मोडलं जातं. भले आपण जागृत असू, पण जागो असून सुद्धा जाणीव नाही ना. जागृतीतली जाणीव जर असेल, झोपेत सुद्धा जाणीव असेल, तरच त्या सुखाचा अनुभव येत असतो. म्हणून मला जागा असताना सुद्धा कधी कधी मुक्ततेचा अनुभव येत असतो. फक्त ही मुक्ततेचा अनुभव आहे हे मला कळत नाही. जसं झोपेमध्ये घडतं तसंच ते आहे. म्हणून इथं निग्रह झालेलं जे मन आहे ते हळूहळू आत्मस्वरूपाच्याच वाटेनं जातं, अन्य कुठेही जात नाही. कारण त्यानं नियमित झालेलं असतं, ते आता त्याचा समतोल ढळत नाही. म्हणून माऊलीने वर्णन केले, या रजोगुण शांत झाला की मन शांत होतं आणि शांत झालेलं मन हळूहळू स्थैर्याच्या दिशेनं, स्थैर्याची मेळे, स्थैर्याच्या योगाने सहजच आत्मस्वरूपाजवळ येईल. सहजे आत्मस्वरूपाच्या जवळ सहजपणाने येतं. त्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत. प्रयत्न करावा लागतो तो रजोगुण शांत करण्यासाठीच. साधना जी आहे, नाम आहे, ध्यान आहे, रजोगुण शांत करण्यासाठी आहे, अन्य काहीही नाही. फार महत्त्वाची गोष्ट आम्ही सर्व साधकांनी ही लक्षात ठेवली पाहिजे. शास्त्रानं बरोबर सांगून ठेवलेलं आहे आणि तो विचार इथं माऊली मांडतात. तया ते देखुनी अंगा घडेल, ते अद्विती द्वैत बुडेल आणि ऐकते जे उघडेल त्रैलोक्य. हे आता हे त्रैलोक्य सगळं पूर्णपणे प्रसन्न झाल्यासारखं वाटेल. आत्मस्वरूपाला पाहून ते चित्त काय होईल, मला माझी जागा सापडली म्हणून आनंदात उड्या मारायला चालू होईल आणि त्याच्याशी एकरूप होईल. मला माझं सगळं समजलं म्हणजे माझी जागा मुक्कामाची मला सापडली.
समुद्रात शिरताना हजारो किलोमीटर धावून आलेल्या नदीला जो आनंद होतो तो शिनलेल्या मनाला, प्रपंचाच्या विषयाच्या वासनेत शिनलेल्या मनाला आत्मस्वरूपाशी एकरूप होताना होत असेल. अनुभव घेतलेला बरा. कित्येक वर्ष, कित्येक जन्म जे मन शिनलेलं असतं त्यावेळी नदी जशी किती किलोमीटरवरनं येत असते, किती लोकांनी घाण टाकली, पण विचार काय, समुद्राला भेटणं हे टार्गेट. ज्याचं टार्गेट उत्तम सुखाचं आहे त्याला कोण अडवणार, त्या नदीला कोण थोपवणार सांगा. बांध घालून वगैरे थोपवता येत नाही ती नदी. त्याच दिशेनं आपला गढुळता, आपलं नाव, रस्त्यावर सापडणारी गावं, माणसं, या सगळ्यांच्या ओळखी ती बाजूला टाकते. आपलं नाव विसरते, रस्त्याची माणसं विसरते, आपलं पात्राची मर्यादा विसरते, किती काय काय विसरते बघा. हे सगळं विसरते म्हणूनच त्याला ब्रह्मपद पद प्राप्त होतं. आम्ही संसार सगळा लक्षात ठेवतो, संसार आठवणीत ठेवतो. आठवण नसेल तर त्याला मूर्ख म्हणतात. काय तुला सांगा, मगाशी सांगितलेलं लक्षात कसं नाही, तू मूर्ख आहेस. पण ज्याला संसार विसरलेला आहे तो शहाणा आहे संतांच्या दृष्टीनं. ज्याला संसार आठवत नाही ना तो शहाणा आहे. आणि आम्ही काय म्हणतो व्यवहाराच्या भाषेमध्ये, आर्याला काही सांगितलेलं आठवतच नाही. मगाशी याला काहीतरी सुधारणा करण्यासाठी जागा काहीतरी सांगितलं होतं, वस्तू एक दिली होती तिथं ठेव म्हणून सांगितलं होतं, तर त्याला आठवतच नाही. बरं झालं ना, तो फार आत्मसुखाच्या जवळ आहे. ज्याला संसार विसरलेला आहे तो आत्मसुखाच्या जवळ असतो. आणि अद्वैती द्वैत बुडेल. माऊली लक्षण सांगतात, होणारा परिणाम सांगतात. आत्मस्वरूप पाहिल्यानंतर ते मनाशी एकरूप होतं, मन ते एकरूप त्याच्याशी होतं. आणि द्वैत जे आहे ते द्वैत मावळतं. आणि हे सर्व त्रैलोक्य जे आहे एकच आहे असं वाटायला लागतं, एकच आहे. पण सगळ्या नद्या एकत्र मिळाल्यानंतर हे एकच झालं ना सगळं. सगळ्या नद्या समुद्रात आल्यानंतर एकत्वाचीच भावना निर्माण झाली ना. त्यातली गोड पाण्याची कुठली नदी होती, कुठल्या प्रदेशातून, उत्तर प्रदेशातून आली आहे काय, दक्षिण प्रदेशातून आली आहे का, आणखीन पूर्वेकडून आली आहे का, पश्चिमेकडून आलेल्या आहे. सगळ्या पूर्व पश्चिम वाहिन्या, सगळ्या नद्या ज्या आहेत ना त्या पूर्व पश्चिम असं काय लक्षात ठेवत नाही. त्यांना दिशा संपलेल्या असतात, त्यांच्या दिशा संपल्या. जिथं दिशा नसतात ना तिथं काय मग इकडं तिकडं पाहणं काय नसतं, उलट सुलट. काय म्हणतात ना, दीपा नाही पोटी पाठी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. तुकाराम महाराजांचा चंदनाचे हात पाये हे चंदन. ज्यावेळी सगळंच एकरूप होतं त्यावेळी द्वैत मावळतं. आणि मावळलेलं द्वैत अद्वैतामध्येच रूपांतरित होतं. आणि त्यामुळं सगळं त्रैलोक्य जे आहे, म्हणजे हे एक लोक, हा स्वर्गलोक, हा पाताळ लोक, हा नरक, हे पुण्यवंतांचं हा वैकुंठ असले लोक कुठले राहत नाहीत. तर स्वर्ग, मृत्यूलोक आणि पाताळ तिन्ही एकच आहेत असं होतं. हे मावळते मन, द्वैत मावळते शब्दाचा अर्थ काय माहिती आहे काय, रजोगुण जातो आणि चित्त जे आहे त्या अवस्थेत अद्वैतात बुडतं. आणि ऐक्याच्या प्रकाशाने त्रैलोक्य प्रकाशित होतं. ऐक्य तेजे उघडले त्रैलोक्य, उघडेल त्रैलोक्य. हे उघडेल म्हणजे काय, सगळे रस्ते खुले दिसायला लागतात, प्रकाशाची वाट दिसायला लागते त्या साधकाला. इकडे प्रकाश आणि प्रकाश दाखवणारी माणसं भेटायला लागतात. आणि इकडं सगळ्या आनंदाच्या सगळा बरसात आहे अशी त्याला जाणीव व्हायला लागते. ध्यानामध्ये नामामधला हा प्रवास आहे. आणि त्या आत्मस्वरूपामध्ये ते मन हळूहळू, त्याला काम राहिलेलं नसतं ना. रजोगुण असतो ना वळवळ करणारा, तोपर्यंत ते चळवळ करत असतं. त्यावेळी रजोगुण शांत झाला की ते म्हणते मला काही काम नाही. मग काम नाही की म्हटलं की आपण काय म्हणतो, जरा पडूया. आपलं काम संपलं की काय म्हणतोय आपण, जरा विश्रांती घ्या, पडूया. तसं मनही म्हणते मला काही कामच नाही, माझ्याकडे रजोगुण राहिला नाही. मग रजोगुण राहिला नाही तर काय करूया, जरा पडूया. म्हणजे कुठं पडूया, पडायला एकच गादी आहे, आत्मस्वरूप. दुसरं ठिकाणच नाही, त्याच गाव्यात शांतता आहे. ते म्हणते आता जरा शांत पडूया शब्दाचा अर्थ काय, विदाऊट एनी डिस्टर्बन्स. मग डिस्टर्बन्स कुणाचा होता, रजोगुणाचा होता. रजोगुण सारखा वर खाली होत होता. त्यामुळे मी डिस्टर्ब होतो. वेगवेगळ्या ईर्ष्या, वेगवेगळी सूड, बदल्याची भावना, द्वेष, मत्सर, लाभ हानीचे विचार, जय पराजय, मान अपमान, सुख दुःखांची सगळी द्वंद्व संपवून हा रजोगुण शांत होतो. शांत रजसम.
आणि प्रशांत मनसम. शांत रजसम झालं की प्रशांत मनसम शब्दच होतो आणि अकल्मषम झालेलंच असतं. विषयाकडे धावणारी वृत्ती थांबते ना, त्याच वेळी पापवृत्ती शांत झालेली असते. मग त्या ठिकाणी पुण्यवृत्तीही नसते. ज्या ठिकाणी पापवृत्ती थांबते ना, त्या ठिकाणी पुण्यवृत्तीही नसते. याचा अर्थ पुण्यवृत्ती सुद्धा शांत होते. त्यामुळे विषय सुखात रमणारा, चळवळ करणारा किंवा लोभी असणारा, हे सगळं दोष निघून जातात आणि त्याला शांततेचा अनुभव यायला लागतो. म्हणून मनामुळे निर्माण होणारं द्वैत जे आहे ते मन लीन झाल्यावर नाहीसच होतं. अगोदर मन हे एक, ते एक, ते एक, ते एक, अशा हजारो गोष्टी बोलत होतं. आता ते हे ते रजोगुणामुळे गेल्यामुळं ते मनात एकच गोष्ट राहिली, ती म्हणजे आत्मस्वरूप. एकमेवा अद्वितीय शब्द वापरलेला आहे. मनामुळे निर्माण होणारं जे काहीतरी इकडं तिकडं होतं, द्वंद्व होतं, द्वैत होतं, हे मन लीन झाल्यावर नाहीच झालं. नाथ महाराजांनी वर्णन केले बघा त्याचं. अवघेची त्रैलोके आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. माझं चित्त जेव्हा चरणी जगन्नाथ आत्मस्वरूपाशी एकरूप झालं, अवघेची त्रैलोक्ये आनंदाचे आता. सगळं त्रैलोक्य जे आहे इथं म्हणतात माऊली, आणि ऐकते जे उघडेल त्रैलोक्य हे, अवघेची त्रैलोक्ये आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. आणि वर्णन फार आहे, सुंदर अभंग आहे, ऐकण्यासारखा अभंग आहे तो, आपण जरूर ऐका तो. मला वाटते अजित कडकडेंच्या त्यांच्या गायकीचातला त्यांचा आवाज आहे त्याला. अवघेची त्रैलोकी आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. हे जे चित्त जे आता एका जनार्दनी एकपणे व्हा, त्रैलोक्याची शोभा शोभतसे, वर्णन त्या अभंगामध्ये केलेलं आहे. मला पूर्ण अभंग पाठात तर नाही तो, बघा तुम्ही प्रत्यक्षात. नाथ महाराजांचा अभंग आहे. जेव्हा सगळं आनंदमय सृष्टी होते तेव्हा सगळं त्रैलोक्य आनंदानं भरून राहिलं असं वाटायला लागतं. आणि त्यामुळं रजोगुण हा काय करत असतो, नेहमी विषयातच आनंद शोधत असतो आणि विषय शोकाच्या शोधामध्ये मन बाहेर धावत असतं. त्याला कुठली शांती मिळेल सांगा बघू. सतत नातलगांचा विचार, त्यांच्या चिंता, माझ्या आजारपणाच्या चिंता, मी कधी जाणार आहे, मी आजारीनं असेल तर मला कोण पाहेल, मला आधार कुणाचा आहे, मुलं मला ते काहीतरी माझ्याकडे लक्ष देतील काय म्हातारपणामध्ये, हे पैसे माझ्याकडे जे आहेत ते पुरतील काय, मला कोण विचारेल काय, मला कोणी आधार दिल्यानंतर माझं काय होईल. सगळे रजोगुणाचे विचार शांत होतात. नामाचा अभ्यास कधीही सोडायचा नाही, कधीही सोडू नये. मी हे मला सुद्धा सांगायला लागलोय बरं काय. फक्त मी आपल्या सर्वांना सांगतोय असा बोध करून घेऊ नका. मी तुमच्यासारखा एक श्रोता आहे, बसलोय ऐकायला, मी ऐकायला लागलोय. रजोगुणाला शांत करायला एकमेव कारण असेल तर उपासनेला सोडू नये. समर्थांचा ताकीद दिलेली आहे. त्यामुळे निष्काम वृत्तीनं जर कर्म आपण जर करायला लागलो तर रजोगुण शांत होतो. कर्मयोगामध्ये सुद्धा रजोगुण शांत होतो. किती गंमतशीर गोष्ट शास्त्र आपल्याला सांगते बघा. सतत कर्मात असणारी माणसं पण निष्काम कर्मयोगामध्ये सतत कर्मात असली तरी सुद्धा रजोगुण शांत असतो. आपण म्हणतो क्रियाशील रजोगुण शांत कसा होईल. क्रिया करत असताना सुद्धा रजोगुण शांत असतो. ज्याच्या क्रिया निष्काम असतात त्यांना. ज्यांना काहीतरी जगाकडून पाहिजे आहे, नातलगांच्याकडून पाहिजे आहे, या शरीराकडून पाहिजे आहे, पाहिजे आहे, पाहिजे आहे, पाहिजे, आय वॉन्ट समथिंग, आय वॉन्ट समथिंग. हे समथिंग कधी संपतच नाही. काहीतरी मला पाहिजे आणि काहीतरी कुणाकडून पाहिजे असेल तरी पाहिजे असणं ही मधली गोष्ट आहे. वॉन्ट वॉन्ट वॉन्ट, हे वॉन्ट संपायला पाहिजे आणि समथिंग सुद्धा संपायला पाहिजे. म्हणजे नंतर उरतो ना तो फक्त आयच उरतो. त्या आयला काहीच लागत नाही. आय वॉन्ट समथिंग, आय वॉन्ट हॅपीनेस, या सगळ्या बाबी जी आपण बोलतो ना, वॉन्ट म्हणजे ही जी इंटेन्सिव्ह असलेली डिझायर, त्याला डिझायर म्हणजे वासना म्हणतात. या डिझायर्स जेव्हा शांत होतात ना, तर काही नको आहे मला, याच्यापेक्षा कुठलंही सुख नको आहे. मला कोणी काहीतरी आणून द्यावं, माझं काहीतरी चालवावं, माझं काहीतरी कोणतरी समाधान करावं असं त्याला वाटत नाही. इतकी निष्काम वृत्ती ठेवली आहे. ठेवले आनंदी तैशीच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. हे रजोगुण शांत झाल्यामुळंच आणि सत्वगुण जायला निघाल्यामुळंच तुकोबाबा बोलू शकतात. आम्हाला बोलायचं धाडस होत नाही. ठेविले आनंदी तैशीच राहावे. कुठल्या तशीची कशी राहील, माझ्या पद्धतीने मी राहणार आहे.
देवाण ठेवला तसा मी राहणार नाही राहणार. का तर मग माझं मी प्रयत्न मग सोडून मग प्रयत्न कर, रजोगुणवर येतो, त्या रजोगुणातून विक्षेप होतो आणि तो मी माझं करायला सारखं लावतो. हे पाहिजे ते नको, हा लोभ वाढणारा, आणि त्यामुळं लोभ सतत वाढत राहतो. एवढं माझ्यासाठी पुरेसं नाही, अजून पाहिजे म्हणतो, आणि अजून पाडण्यासाठी ते लोभ वाढत असतो. त्यामुळे उपासना नामानं हा रजोगुण शांत होतो, आणि रजोगुण शांत झाला की छोटे छोटे सत्वगुणातले शकून दिसायला लागतात. तुकोबांचा अनुभव तुकोबा सांगतात, नाम घेता मन निवे, वाचे अमृतची स्त्रवे, होता ती बरवे, ऐशे शकून लाभाचे. लाभ कोणता? उत्तम सुखाची प्राप्ती त्याला होते. उपैती उत्तम सुखम, उत्तम सुख, उत्तम सुख शब्द वापरलेला आहे. काय म्हणता? सुखम उत्तम उपैती, त्याला उत्तम सुखाची प्राप्ती होते ज्यावेळी ही वळवळ शांत होते त्यावेळी. मला काय नकोय असं तर म्हणतो, पण नाम घेता मन निवे, वाचे अमृतची सवय, त्या वाचेला गोडवा प्राप्त होतो. त्या वाचेतून निंदा नालस्ती बदनामी कुणासाठी तरी कधी निघत नाही, चहाडी निघत नाही. जगाकडली ओढ कमी होते आणि आत्मसुखाकडे सारखा ओढा चालू होतो. आणि त्याचा काय मग ते सगळे चित्तर विषय आहेत ना, आवडनसे होतात. तुका म्हणे मजा अवघ्याचा कंटाळा, तूच एक आवडशी, तूच एक विठ्ठला आवडशी. तूच एकटा आवडतोस म्हणजे कोण? आत्मसुखाचीच मला फक्त गोडी आहे. आणि अवघ्याचा कंटाळा म्हणजे जगाचा कंटाळा, पंचविषयातून निर्माण होणाऱ्या सुखाचा कंटाळा, कुणाच तरी गप्पा मारून काहीतरी क्रोधात होणे, उकार होणे, आसक्तीमध्ये असणे, ममत्व दाखवणं, याचा कंटाळा. तो का म्हणे मुलगा अवघ्याचा कंटाळा, तूच एक गोपाळ आवडशी. त्या आत्मसुखाच्या घोडिया विटे जो सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नये. आपण ओवी मागच्या अध्यायात बघितलेलीच आहे, तिसऱ्या किंवा चौथ्या अध्यायात गेलेली ओवी आहे बघा. आत्मसुखाची गोडिया विटे जो का सकळ विषया, त्यावेळी रजोगुण शांत होतो. आणि माऊलीने वर्णन केलेलं आहे की त्या रजोगुणामुळं शांत झाल्यामुळं त्याला हळूहळू उत्तम सुखाची प्राप्ती होते. वेळ संपलेली आहे, अजून 2 ओव्या त्यात शिल्लकच राहिल्या, आपल्याला बघायच्या होत्या, पण ठीक आहे, आपण नंतरच्या त्यामध्ये बघूया. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विरामूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.